कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य भगवान बाबा की जय। परम पूज्य भीमसिंह महाराज की जय। परम पूज्य भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज आपल्या उत्सवाचा तिसरा दिवस आणि आजची ही प्रवचन रूपी सेवा मला दिल्याबद्दल आपले परमपूज्य महाराज शारदा महाराज आणि या मंदिराचे विश्वस्त मंडळाचे कार्यकर्ते यांची मी अत्यंत आभारी आहे। तर आजच्या या प्रवचन सेवेसाठी आपण जो श्लोक निवडलेला आहे तो 12व्या अध्यायामधला 13वा श्लोक आहे। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणे एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी। आता 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी भक्तियोग सांगितलेला आहे। भक्तियोग तुमच्या आमच्यासाठी सोपा असं संत सांगतात। योग मार्ग आपल्याला जमेल असं सांगता येत नाही आणि ज्ञान मार्ग तर तसा कठीणच आहे। भक्ती मार्ग हा सोपा आहे। या भक्ती मार्गामध्ये कुणीही आलं आणि कसंही असलं तरी चालतं। स्त्री असो पुरुष असो, लहान असो वृद्ध असो, गरीब असो श्रीमंत असो, कुणीही या भक्ती मार्गामध्ये भक्ती करू शकतं। अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो असं नारद महर्षी आपल्या नारद भक्ती सूत्रामध्ये म्हणतात की अन्य मार्गापेक्षा भक्ती मार्ग हा सुलभ आहे। सकाळाशी येते आहे अधिकार, कुणीही भक्ती करू शकतो भगवंताची। तर हा भक्ती योग जो आहे तो तत्पद प्रधान योग आहे आणि बाकीचे जे योग आहेत ते तमपद प्रधान आहेत। बाकीच्या योगांमध्ये जो योग करतो, जो भक्ती करतो त्याला परिश्रम करावे लागतात, त्याला अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो। पण या भक्ती मार्गामध्ये मात्र ज्याची भक्ती तो करतो त्याचा अधिकार कार्य करतो। शास्त्रामध्ये 2 न्याय सांगितलेले आहेत, एक मार्जर शिशु न्याय आणि एक मर्कट शिशु न्याय। आता मार्जर शिशु न्याय म्हणजे मांजरीचं पिल्लू आणि मर्कट शिशु न्याय म्हणजे माकडाचं पिल्लू। आता माकडाने पिल्लाला जन्म दिल्यानंतर ती माकडी, ती वानरी काय करते, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर उड्या मारते आणि पिल्लाला सांगत राहते की तू मला नीट धरायचं, मी तुला धरणार नाही, मी अशीच या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडांवर उडी मारीन आणि तू जर खाली पडलास तर मी तुला उचलायला येणार नाही। मी असं समजेन की हा वानर होण्याच्या लायकीचाच नाही आणि मी तुला सोडून दे। पण मार्जर शिशु न्यायामध्ये काय आहे की मांजर जेव्हा पिल्लांना जन्म देते तेव्हा ती असं म्हणतात की त्या पिल्लांना 5-6 घरांमधनं फिरवत राहते, या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात फिरवत असते। त्याचं कारण काय, तर त्या पिल्लांना जीवाचा धोका असतो, भीती असते। कुणापासून, त्या मांजरीच्या मिस्टरांपासून। त्याला आपण काय म्हणतो, बोका। तो बोका त्या पिल्लांच्या जीवावर उठलेला असतो, तोच त्यांना खायला लागतो
म्हणून ही मांजरी काय करते, त्या पिल्लांच्या संरक्षणासाठी म्हणून त्या पिल्लांना धरून एकाच्या घरात, या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात ठेवत असते. ते पिल्लं अजूनही खूप छोटेसे असतात, नुसताच आवाज करत असतात, अजून त्यांचे डोळे सुद्धा उघडलेले नसतात. अशा पिल्लांना ती धरती आणि घरांमध्ये फिरवती. आता तुम्ही पाहिले का तिने कशाने धरती, ते दातानी तोंडानी धरती. पण त्या पिल्लांना एवढा सुद्धा दात लागू देत नाही ती, आणि त्या दाताने ती उंदीर पकडती बरं का. अशा रीतीने ती पिल्लांचं संरक्षण करते. आता ह्या न्यायामध्ये आपण पाहायचं की पिल्लांच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी त्या मांजरीवर आहे. त्या पिल्लाने फक्त म्याव म्याव करायचं. तसं या भक्तियोगामध्ये भक्तांनी फक्त भगवंताचं भजन करायचं, भगवंताचं चिंतन करायचं आणि सगळी जबाबदारी देवावर सोडायची. याला म्हणतात भक्तियोग. तर या भक्तियोगामध्ये तर असं म्हणलेलं आहे की देवाला शरण जायचं. आता तुझं कळेल ते करी, तारीसी अथवा तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, संसारी घाली अथवा नको, शरण आलो नेणते पणी. देवा मला काही कळत नाही, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, असा सगळा भार त्या देवावर टाकायचा. तुका म्हणे घालू देवावरी वाहू देवावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की आपला सगळा भार आपण देवावर टाकायचा आणि आपण आपलं भजन आणि चिंतन करत राहायचं. तर हा आहे भक्तियोग. आता या भक्तियोगामध्ये भगवंतांना आवडणारा भक्त म्हणजे तो ज्ञानी भक्त आहे. भक्ती तर सगळेजणच करतात हो. सात्विक म्हणजे सात्विक लोक असतात तेही भजन भक्ती करतात, रजोगुणी लोक भक्ती करतात, तमोगुणी सुद्धा भक्ती करतात. पण भक्तांना आवडणारा भक्त म्हणजे तो ज्ञानी भक्त आहे. 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी एक सुंदर श्लोक लिहिलेला आहे. भगवान म्हणतात तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, म्हणजे शास्त्राशिवाय माणसाचा उद्धार होत नाही. आणि लगेच 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने आपल्या सर्वांची भूमिका घेऊन भगवंताला प्रश्न केला की शास्त्राशिवाय मनुष्याचा उद्धार होत नाही असं तुम्ही का बोलले? शास्त्र काय सगळ्यांना कळतं का? बरं, शास्त्र सांगणारे सुद्धा भेटत नाहीत. पण एखाद्याच्या अंतःकरणामध्ये काय म्हणतात त्याला, श्रद्धा असेल, भावना असेल, विश्वास असेल, तर त्याचा उद्धार होणार नाही का देवा? असा प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारला. तर भगवंत तो श्लोक बरं असू दे. तर असा प्रश्न त्यांनी विचारला. तर मग भगवान म्हणतात की जरूर होईल. म्हणजे शास्त्र नाही शिकलं आणि एखाद्या ठिकाणी जर त्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे, विश्वास आहे, तर त्याचा उद्धार होईल का? तर भगवान म्हणाले नक्कीच होईल. पण अर्जुना, ही श्रद्धा 3 प्रकारची आहे. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. काही लोकांची श्रद्धा सात्विक असते, काही लोकांची श्रद्धा रजोगुणी असते आणि काही लोकांची श्रद्धा तामसी असते. तर भगवान पुढे सांगू लागले, यजन्ते सात्विका देवा यक्ष रक्षंसी राजसः, भूत प्रेत गणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विक लोक सात्विक देवांची पूजा करतात, रजोगुणी लोक यक्ष राक्षस यांची पूजा करतात, आणि जे तमोगुणी आहेत ते भूत प्रेत आणि पिशाची यांची पूजा करतात. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी. ज्याचं जसं अंतःकरण असेल तसे त्याला देव आवडतात. सगळ्यांना एक देव आवडतो का? नाही. कुणाला पांडुरंग आवडतो, कुणाला वेताळ बाबा आवडतात, कुणाला साईबाबा आवडतात. प्रत्येकाचा देव वेगवेगळे आहेत.
पण उद्धाराचा मार्ग कुठल्या होईल म्हणलं तर तेव्हा देवाने सांगितलं की ज्याची सात्विक श्रद्धा आहे त्याचाच उद्धार लवकर होतो, असं देवाने सांगितलं. श्रुती श्रुती पुराणोक्त आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जे वडील जे त्यांची आचरती पाऊले, पाहोनी सात्विक श्रद्धा चाले, त्याचेची फळ बोलिले ऐसे आहे. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात की एकू दीप लावीजे सायासे, मग अनेकी लावू बैसे, ते का प्रकाशे वंचिजे गा. पूर्वीच्या काळी काय होतं की दिवा लावायचा म्हणजे खूप कष्ट करावे लागायचे. हे आतासारखे असं बटन दाबलं की लाईट आले असं नव्हतं. त्याच्यासाठी घर्षण करावं लागायचं. म्हणजे लाकडावर लाकूड तरी घासायचा किंवा ठराविक प्रकारचे दगड असायचे, त्या दगडावर दगड घासला की अग्नी उत्पन्न होत होता. आणि असं घर्षण करून खूप प्रयत्न करून अग्नी उत्पन्न करायचा. आजकाल सुद्धा मोठमोठ्या यज्ञांमध्ये घर्षणाने अग्नी उत्पन्न करतात. तर तसा तो केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की समजा एकाने खूप प्रयत्न केला, खूप घर्षण केलं आणि अग्नी उत्पन्न केला, तर दुसऱ्याला समजा दिवा लावायचा असेल तर त्याने घासत बसायची गरज नाही. त्याने आपला दिवा घ्यायचा आणि त्याच्या दिव्याला लावायचा, पण त्याचा दिवा विझवायचा नाही बरं का. तर अशा रीतीने या संतांनी दिवे लावले. तुकाराम महाराजांनी दिवा लावला, ज्ञानेश्वर महाराजांनी दिवा लावला. आपण फक्त त्यांच्या दिव्याला नेऊन आपला दिवा लावायचा. आता इथे लिहिलंय बघा, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी. तर अशा रीतीने आपण आपलं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. गुलाबराव महाराज नावाचे मोठे संत होऊन गेले. आंधळे होते जन्माने, पण त्यांनी किती ग्रंथ लिहावेत, 400च्या वर ग्रंथ त्यांनी लिहिले. बरं, हे ग्रंथ सुद्धा असे होते की मोठ्या मोठ्या विद्वानांची बुद्धी सुद्धा चक्रावून जाईल. तर त्यांनी लिहिलेला एक एक ग्रंथ म्हणजे आपल्यासाठी लावलेला एक एक दिवाच आहे. तर आपण त्यांच्या दिव्याला आपण दिवा लावायचा, आपलं जीवन प्रकाशमय झाल्याशिवाय राहत नाही. तर अशा रीतीने संतांनी ज्या मार्गाने आहे म्हणजे उद्धार करून घेतला, ज्या मार्गाने ते गेले त्या मार्गानेच आपण भक्ती करायला पाहिजे. आपण आपल्या मनाप्रमाणे जसं वाटेल तसे भक्ती करू म्हणलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. तर संतांच्या मार्गाने आपण जायला पाहिजे. मग भगवान म्हणतात की असे जे भक्त आहेत जे संतांच्या मार्गाने जातात, जे म्हणजे ज्ञानी भक्त आहेत, असे भक्त मला आवडतात. भगवान म्हणतात, मीची वालभे करी ऐसा ज्ञानिया ऐकू, म्हणजे मला ते आवडतात, मी त्यांच्यावरती प्रेम करतो. तर असे भक्त मला आवडतात. महाराजांच्या तोंडून ऐकली होती कथा. एकदा देवर्षी नारद काय केलं, भगवंतांना भेटायला त्यांच्या घरी गेले द्वारकेला. नारद महर्षी गेले तेव्हा भगवान मध्ये बसले होते, काही पूजा ध्यान करत बसले होते. नारद महर्षी बाहेरच्या खोलीमध्ये दिवाणखान्यामध्ये बसले आणि पाहिलं इकडे तिकडे, समोर लक्ष गेलं, एक डायरी ठेवली होती मोठी. कुतूहल निर्माण झालं, अरे ह्या डायरीत काय असेल पाहायची. देव बाहेर आल्या बरोबर नारद महर्षीने विचारले, देवा ही कसली डायरी आहे. देव म्हणाले की ह्याच्यामध्ये जे भक्त माझी पूजा करतात, जे भक्त माझ्यावर प्रेम करतात, त्या भक्तांची नावं या सगळ्या डायरीमध्ये लिहिलेली आहेत. मग यांना नारद महर्षींना जिज्ञासा उत्पन्न झाली की आता ती डायरी आपल्याला पाहायलाच पाहिजे. देवा मला तुमची डायरी दाखवता का असं म्हणल्यानंतर देव म्हणाले, हे घ्या पहा. आणि मग ते नारद महर्षीने ती डायरी पाहिली. बऱ्याच भक्तांची नावं त्याच्यामध्ये लिहिलेली होती. नारद महर्षी पाहू लागले, आपलं नाव कुठे आहे. नारद महर्षींना त्यांचं नाव दिसलं, आनंद झाला. पण सगळी डायरी पाहिल्यानंतर नारद महर्षींना वाटलं की काही 1-2 भक्तांची नावं ह्याच्यामध्ये नाही आहेत. त्यांनी देवाला विचारलं, देवा ही डायरी पूर्ण आहे का तुमची. हो पूर्ण आहे माझी. नाही म्हणजे ह्याच्यात काही विसरले असं नाही का वाटत तुम्हाला. देव म्हणाले, नाही मला तसं काही वाटत नाही. म्हणाले, नाही मला असं म्हणायचंय की ह्याच्यामध्ये तुम्ही 1-2 महत्वाच्या भक्तांची नावं लिहिलेली नाही आहेत म्हणे. देव म्हणाले, कोणाची. अहो हनुमंतरायांचं नाव लिहिलं नाही तुम्ही ह्याच्यामध्ये.
हनुमंतरायांनी केवढी तुमची सेवा केली आणि त्यांचं नावच तुम्ही या डायरीमध्ये लिहिलं नाही म्हणे. भगवान हसले आणि म्हणाले, त्याचं काय आहे ना नारद महर्षी, ती डायरी वेगळी आहे. म्हणजे ह्या डायरीमध्ये जे भक्त माझ्यावर प्रेम करतात, जे भक्त माझी भक्ती करतात त्यांची नावं आहेत. आणि ह्या दुसऱ्या डायरीमध्ये मात्र मी ज्यांच्यावर प्रेम करतो, मला जे भक्त आवडतात त्यांची नावं ह्याच्यात लिहिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये हनुमंतरायाचं नाव पहिल्यांदाच होतं. तर देवांना आवडणारे भक्त आपल्याला व्हायला पाहिजे. आता गुरुदेव बघा, आपण सगळेजण गुरुदेवांवर प्रेम करतो, पण गुरुदेवांनी ज्याच्यावर प्रेम केलं तो सगळ्यात श्रेष्ठ भक्त असतो. आता गीतेमध्ये तर 4 प्रकारचे भक्त सांगितलेत. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आणि त्याच्या पुढे लगेच भगवान म्हणतात, उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मेव मे मतम. 4 प्रकारचे भक्त आहेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता त्याच्यामध्ये भरणा आर्त आणि अर्थार्थी यांचा जास्त असतो बरं का. तरी सुद्धा भगवंतांनी सगळ्यांना उदार म्हटलेलं आहे. काही का असेना माझी भक्ती करतात ना, हे जास्त आहे. आर्त म्हणजे काय, की आपल्याला संकट पडलं की देवाची भक्ती करायची. अर्थार्थी म्हणजे मनामध्ये काही इच्छा आहे, काही कामना आहे, ती पूर्ण व्हावी म्हणून भगवंताचं भजन करायचं. आता जिज्ञासू, जाणावया लागे. भगवंत काय हे जाणण्यासाठी जिज्ञासू भगवंताची भक्ती करतो. आणि ज्ञानी भक्त जो आहे त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या कीर्तनामध्ये, त्याच्या भजनामध्ये कोणतंही प्रयोजन नसतं. गुरुवर्य सांगत असतात, नडीचा परमार्थ, सवडीचा परमार्थ आणि आवडीचा परमार्थ. आता हा नडीचा परमार्थ म्हणजे काय, आपल्याला नड लागली की देवाकडे जायचं. आता ह्याच्यात काही वाईट काही नाही, काही का असेना भगवंताकडे जातात ना खरं, पण हा परमार्थ जास्त दिवस टिकत नाही. कारण नड संपली की परमार्थ संपून जातो. 3 वाऱ्या झाल्या, 4थ्या वारीला विचारलं, आता नाही का यायचं तुम्हाला वारीला? नाही आमचा 3 वाऱ्याचाच नवस होता, तो झालं. नवस संपला की वारी संपली. सवडीचा परमार्थ, चला भजन करायला येतं का? नाही आमचा सोमवार ठरलेला आहे म्हणे. अहो पण रविवारी भजन केलं तर कुठे बिघडतं का? केव्हाही भजन करता येतं. असा हा सवडीचा परमार्थ. पण आवडीचा जो परमार्थ आहे तो मात्र देवाकरता, देवाच्या प्रेमाकरता केलेला तो आवडीचा परमार्थ आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गोपिका. त्यांना जर विचारलं, तुम्ही भगवंताची भक्ती करता, तुम्ही भगवंतावर प्रेम करता, कशा करता, तर त्यांनी सांगितले हे आम्हाला सांगता येत नाही म्हणून. म्हणजे भगवंतावर प्रेम करायचं, ते प्रेमाकरता, देवावर आपलं प्रेम आहे म्हणून आपण देवाची भक्ती करायची. आणि असा तो ज्ञानी भक्त, त्याच्या ठिकाणी कोणतेही प्रयोजन नसतं, केवळ आवडी का, म्हणजे देवाविषयी आपल्या मनात आवड आहे म्हणून आपण देवाचं भजन करायचं. देवाची या जाणे आळवावे देवा, देवाची या जाणे आळवावे देवा, असं म्हणतात संत, की देवांविषयी आपल्या मनात प्रेम आहे आणि म्हणूनच आपण देवाचं भजन करायचं. आता कधी कधी काय होतं की आपण प्रेम करतो कशासाठी, एखादी व्यक्ती धनवान आहे, तिच्याजवळ पैसा आहे म्हणून आपण प्रेम करतो. पैसा संपला की ते प्रेम संपून जातं. एखादी व्यक्ती सुंदर आहे दिसायला, पण म्हातारपण आलं, कुरूपपण आलं की ते प्रेम संपून जातं. ज्ञानी आहे म्हणून प्रेम करतो, ज्ञान संपलं तरी ते राहत नाही. म्हणजे स्वार्थासाठी किंवा आपल्या काही काय म्हणतात उद्देशाने केलेलं प्रेम कधीच राहत नाही. म्हणून भगवंतावर प्रेम, केवळ देवाच्या प्रेमाकरताच आपण भगवंतावर प्रेम करायचं. तर असा हा ज्ञानी भक्त आहे. तर अशा या ज्ञानी भक्तांची लक्षणं भगवंतांनी या 12व्या अध्यायामध्ये 8 श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत. 13व्या श्लोकापासून ते शेवटी 20 श्लोकापर्यंत जे 8 श्लोक येतात त्याच्यामध्ये भगवंतांनी ज्ञानी भक्तांची लक्षणं सांगितली.
ती एकूण 34 लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. तर आपण त्यातला हा पहिला म्हणजे 13वा श्लोक आपण आज सेवेकरता घेतलेला आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमे. आता भगवंत हे गुण आपल्याला का सांगतात सांगा बरं. तर आपण त्या भक्तांकडे जावं, ते लक्षणं आपण शिकावेत आणि आपण ती आचरणात आणावी, म्हणजे आपलं जीवन म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानप्राप्तीचा मार्ग सांगताना भगवान अर्जुनाला सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रेष्णेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अर्जुना, तुला जर ज्ञान घ्यायचं असेल तर तू तिकडे जा. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे संतांसिया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुटा ते सेवा हा दारवटा स्वाधीन करी सुभटा ओळगुनी. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले जेणे अंतःकरण बोधिले संकल्पा नये. तर अशा संतांकडे जाऊन आपण ते गुण शिकले पाहिजेत, ती लक्षणं आपण शिकली पाहिजेत. आता काय होतं बघा, ही भगवंतानी आता इथे अंतर्लक्षणं सांगितलेली आहेत, बाह्य लक्षणं नाही सांगितलेली. बाह्य लक्षणं म्हणजे काय की भगवंतानी असं नाही सांगितलं की हा भक्त कोणते कपडे घालतो, हे नाही सांगितलं. तो आडवं गंध लावतो का उभं गंध लावतो हेही नाही सांगितलं. तो गळ्यात कशाची माळ घालतो, तुळशीची माळ घालतो का स्फटिकाची माळ घालतो, हे पण भगवंतानी नाही सांगितलं. तर ही बाह्य लक्षणं जी आहेत ती बदलत राहतात, पंथानुसार संप्रदायानुसार बदलतात, पण आंतरलक्षण मात्र एकच राहतं. आणि हे आंतरलक्षणं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. आता बघा, अद्वेष्टा सर्वभूतानां म्हणजे हा जो ज्ञानी भक्त आहे तो कुणाचाही द्वेष करत नाही, कुणाचाही मत्सर करत नाही. त्याच्यानंतरचं लक्षण सांगितलं, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः. तो सगळ्यांशी मैत्रीने वागतो, तो सगळ्यांशी प्रेमाने वागतो. त्याच्यानंतरचं लक्षण सांगितलं, मैत्रः करुण एवच. त्याच्या अंतःकरणामध्ये करुणा असते. कुठलीही दुःखी माणूस दिसला की त्याला मदत करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. त्याच्यानंतर सांगितलं निर्ममो. त्याच्या अंतःकरणामध्ये ममता नसते आणि आसक्ती नसते. निरहंकार, कुठल्याही कामाचा तो अहंकार घेत नाही. सुख दुःख सम, कुठलीही परिस्थिती असो, सुखाची परिस्थिती असो किंवा दुःखाची असो, तो समस्थितीत राहतो आणि त्याची वृत्ती क्षमाशील असते. असे हे या श्लोकामध्ये आलेले त्यांची लक्षणं आहेत आणि गुण आहेत. तर आता ह्या श्लोकाचा आपल्याला विचार करायचा आहे. दिलेल्या वेळामध्ये आपण थोडाफार असा विचार करू. तर पहिलं लक्षण सांगितलं, अद्वेष्टा सर्वभूतानां. ह्याच्यावरची ओवी लिहिताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेणेची काही आप परू नाही चैतन्या जैसा. आता चैतन्य, आत्मा, ब्रह्म, देव, ईश्वर हे सगळे शब्द एका अर्थाचे आहेत. देवालाच आत्मा म्हणतात, देवालाच ब्रह्म म्हणतात, देवालाच ईश्वर म्हणतात, देवालाच देव म्हणतात. तर ह्या चैतन्याच्या ठिकाणी आपपर भाव नाहीये बघा. सगळीकडे हे चैतन्य व्यापून राहिलेलं आहे. कुठे चैतन्य नाही असं आपल्याला दिसत नाही. अहो, मुंगीमध्ये जे चैतन्य आहे तेच हत्तीमध्ये आहे. असं नाही की मुंगी एवढीशी लहान आहे, तिच्यात लहान चैतन्य, हत्ती एवढा मोठा आहे त्याचे, असं काही नाही. चैतन्य सगळीकडे समसमान भरून आहे. अहो, मेलेल्या माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा चैतन्य आहे. झाडामध्ये चैतन्य आहे, दगडामध्ये चैतन्य आहे, खांबामध्ये चैतन्य आहे आणि पर्वतामध्ये सुद्धा चैतन्य आहे. सांगण्याचा उद्देश आहे की चैतन्य सगळीकडे भरून आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत.
आपल्याला दिसत नाही, पण हे जे चाललेलं आहे सगळा व्यवहार तो त्या चैतन्यामुळे चाललेला आहे. तर हे चैतन्य आपपर भाव त्याच्या ठिकाणी नाहीये. आता असं म्हणतात की काही शास्त्रज्ञ म्हणे प्रयोग करू लागलेत की चैतन्य सगळीकडे कसं आहे. तर त्यांनी काय केलं, एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यासमोर उत्कृष्ट असे सुंदर असे मंत्र म्हणले आणि मग त्या पाण्याचं जे ॲटॉमिक स्ट्रक्चर काय असतं ना मधलं, ते सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर ते असं छान व्यवस्थित बनलेलं होतं. कशामुळे? त्या मंत्रांमुळे. आणि दुसऱ्या वाटीत पाणी घेतलं आणि त्याच्यासमोर शिव्या दिल्या आणि त्याच्यातलं स्ट्रक्चर पाहिलं सूक्ष्मदर्शकाखाली, तर ते सगळं असं काय म्हणतात विखुरलेलं होतं, सुव्यवस्थेमध्ये नव्हतं. हे सांगण्याचा उद्देश हा की आपल्या बोलण्याचा परिणाम सुद्धा त्या पाण्यावर होतो. म्हणून आता नेहमी लक्षात ठेवावं, कुठेही लाथ मारताना लक्षात ठेवा की नाही चैतन्य सगळीकडे आहे. तर आपला अभ्यास होतो त्याच्यामुळे की चैतन्य सगळीकडे आहे. तर हे असं हे चैतन्य सगळीकडे आहे सांगितलेलं आहे. पण काय होतं की काही काही ठिकाणी आत्मा वेगळा मानतात बघा. आता आपल्या वेदांत शास्त्रामध्ये आत्मा हा सर्वव्यापी आहे आणि सगळीकडे समान आहे असं म्हटलेलं आहे. पण काही लोक म्हणतात की तुमच्यातला आत्मा वेगळा, माझ्यातला आत्मा, यांच्यातला आत्मा वेगळा, माझ्यातला आत्मा वेगळा, ये सही आत्मा है, ये बुरी आत्मा है असं म्हणतात. आत्मा वेगळा नाहीये, हा जीवात्मा वेगळा असतो. जीवात्मा येतो, जीवात्मा जातो, पण आत्मा हा सारखाच असतो. आता त्याच्यासाठी आपण लाईटाचं उदाहरण घेऊ. आता वीज आहे बघा, वीज आहे ती आपण समजा पंख्याला लावली तर गार वारं देते, हीटरला लावलं तर गरम करतं. तीच वीज आपण बल्बला लावली तर ती प्रकाश देते. तीच वीज आपण मशिनीला लावलं तर मशीन चालतं. आता हे उपकरणं वेगळे आहेत पण वीज कशी आहे? एकच आहे. तसा आत्मा एकच आहे. आपण सगळे वेगळे दिसलो तरी सगळ्यातला आत्मा हा एकच आहे. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात, जीवनाची उदक मिर्या माझी तिख उसी गोड. म्हणजे पाणी एकच आहे बघा, पण ते मिरचीच्या झाडाला दिलं तर तिखट होतं आणि उसाला दिलं तर ऊस गोड होतं. स्वाती नक्षत्राचं पाणी शिंपल्यामध्ये पडलं तर मोती होतं आणि सापाच्या तोंडामध्ये पडलं तर विष होतं. अशा रीतीने हे सांगण्याचा या उद्देश हा आहे की चैतन्य सगळीकडे आहे. ते त्याच्यामध्ये आपपर भाव नाही आहे चैतन्यामध्ये. मग आता हाय काय? अद्वेष्टा सर्वभूताना. हा जो ज्ञानी भक्त आहे तो कुणाचा द्वेष करत नाही, कुणाचा मत्सर करत नाही. आता द्वेष म्हणजे तरी काय हो? एक राग आहे आणि एक द्वेष आहे. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे आपल्या अंतःकरणाची जळाऊ वृत्ती आहे ती. द्वेष हा चांगला नाही आहे, अजिबात चांगला नाही आहे. एका संतांनी कोटी केली, द्वेष म्हणजे दुहेरी विष, की जे हा द्वेष काय करतो, ज्याचा द्वेष करायचा त्यालाही जाळतो आणि आपणही जळतो. आता बघा मत्सर असला तर आपल्याला सुद्धा रात्री झोप येत नाही बघा. ते म्हणून त्यांनी मत्सर आणि मच्छर सारखे शब्द सांगितलेत. मच्छर जसं आपल्याला रात्री झोपू देत नाही ना, तसा हा मत्सर सुद्धा आपल्याला रात्री झोपू देत नाही. बरं, हा चांगलं करायला लागला ना तरी सुद्धा लोक द्वेष करतात बघा. आता एखादा समजा देवळात जायला लागला, एखादा भजन करायला लागला की लगेच म्हणायचं हो आता याच्यासाठी काय विमानच येणार आहे देवाचं, असं म्हणजे विनाकारणच द्वेष करायचा. म्हणजे हा द्वेष कुठूनही होतो. तर त्याच्यासाठी आपण यांचं उदाहरण पाहू, कौरव आणि पांडवांचं. आता कौरव आणि पांडव म्हणजे धृतराष्ट्र आणि पांडू हे दोघं सख्खे भाऊ बरं का. पांडू लहान आणि धृतराष्ट्र मोठा. आता राज्यावर बसवायची वेळ आली तेव्हा कुणाला राज्यावर बसवायचं? मोठ्याचा अधिकार आहे परंपरेने, आहे की नाही. पण लोक म्हणाले हा तर आंधळा आहे, ह्याला जर आपण राज्यावर बसवलं ना तर हा परावलंबी होईल आणि लोकांना विचारून याला राज्य करावं लागेल. त्याच्यासाठी आपण याला थोडं बाजूला ठेवूया आणि पंडूला राजा करूया. सगळ्यांसमोर तो हो म्हणाला, करा करा म्हणून, पण मनात त्याच्यात होतं का? त्याला अजिबात आवडलं. मी मोठा आहे, मी आंधळा झाला म्हणून काय झालं, मला राज्य मिळायला पाहिजे, असा तो जळत राहिला. आणि मग कालांतराने काय झालं की पंडू मरण पावला. सगळ्यांबरोबर रडला, पण मनात म्हणू लागला बरं झालं,
बघा, सख्खे भाऊ पण द्वेष आणि मत्सर इतका वाईट आहे. पुढे काय झालं की पांडवांचे म्हणजे त्या पांडूचे मुलं चांगलं वागू लागले. लोक त्यांचं कौतुक करायला लागले, वा वा काय पांडव आहेत, काय पांडव आहेत, राजा करायचं तर ह्यांनाच करायला पाहिजे असं म्हणू लागले. आता ते धृतराष्ट्राला त्यांची स्तुती आवडती का? अजिबात आवडत नव्हती. तर त्याचंच प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला गीतेतल्या पहिल्या श्लोकामध्ये दिसतं बघा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि ह्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज यांनी ओवी लिहिली, पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू सांगे संजया मातू कुरुक्षेत्रीची. काय म्हणले त्याला? पुत्र स्नेहे मोहितू. म्हणजे त्याच्या बोलण्यातच परकेपणा दिसतो बघा. मामका पांडवा असं म्हणतो, आपले नाही म्हणत. तर हा असं या ज्ञानेश्वरीमध्ये तर ज्ञानेश्वर महाराजांनी या धृतराष्ट्रावर खूप शेरे दिलेले आहेत. म्हातारा मोहे नाशिला अहो अमृताचा पाऊस की वर्षाला, असं म्हणजे मोहानीतून असेल त्या अमृताचा पाऊस पडो की काही हो, त्याला त्याचा काही फरक पडत नव्हता. गीतेसारखा अमृताचा पाऊस पडत आहे, पण त्या धृतराष्ट्राला त्याच्यात गोडी नव्हती. संजय सांगू लागला, म्हणजे विश्वरूप दर्शन जेव्हा भगवंतानी दाखवलं, काय भगवंताचं रूप आहे, काय भगवंत सुंदर आहेत, काय भगवंत ज्ञान सांगत आहेत, आत्मा काय, ब्रह्म काय, माया काय. पण ते धृतराष्ट्राला थोडंच आवडावं. तो म्हणला, संजया तुला इथे बसवलंय कशासाठी? व्यास मुनींनी तुला इथे कशासाठी बसवलंय? युद्धक्षेत्रावरती काय चाललंय ते मला सांगण्यासाठी. आणि हे काय तू नाही ते सांगून बसलात, आत्मा काय, ब्रह्म काय, माया काय, मोक्ष काय. इथे कुणाला मोक्ष पाहिजे म्हणे? मला ते तिथे माझ्या मुलांचा विजय होईल की नाही हे सांग. तर संजय म्हणतो, काय आता हे ह्याला भाग्य म्हणावं का आपण? तर असा हा वैर म्हणजे हे अजिबात चांगलं नाहीये. आणि काय होतं बघा की हे जे मत्सर आहे, हा द्वेष कशातून उत्पन्न होतो? तर भेदातून उत्पन्न होतो, अज्ञानातून होतो. आणि अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमधून हा मत्सर म्हणा द्वेष उत्पन्न होतो. आपल्याला एखादी व्यक्ती प्रतिकूल वाटली की आपण लगेच तिचा द्वेष करायला लागतो. आणि भेदातून आपण वेगळे ते वेगळे असं म्हणलं की मत्सर होतो माणसाला. तर म्हणून काय होतं, मग हा ज्ञानी भक्त आहे तो द्वेष का करत नाही? कारण अद्वेष्टा म्हणलेलं आहे त्याला. तर मग ज्ञानेश्वर म्हणजे त्यांनी ओवीमध्येच लिहिलेलं आहे की आप परू नाही चैतन्या जैसा. तो स्वतः चैतन्य रूप झालेला असतो. कोण? हा ज्ञानी भक्त. आणि त्याच्यामुळे त्याला सगळीकडे चैतन्य दिसतं, सगळीकडे परमात्मा दिसतो, सगळीकडे देव दिसतो. आणि आपल्याला म्हणतं काय, माणसं दिसतात, आपल्याला आकार दिसतो. आणि त्याच्यामुळे आपण माणसं काय करतो, द्वेष करतो. पण हा ज्ञानी भक्त जो आहे तो द्वेष करत नाही, कारण त्याला सगळीकडे परमात्मा दिसत राहतो. तो म्हणतो की हे सगळी जी विविध रूपं दिसत आहेत ती सगळी माझ्या परमात्म्याचीच रूपं आहेत. तसं सोनं एक आहे पण अलंकार वेगवेगळे आहेत, म्हणून मग त्याचं लक्ष सोन्याकडेच जातं, तसं त्याचं लक्ष चैतन्याकडे जाईल. आता ह्याच्याविषयी जर तुम्हाला आपल्याला उदाहरण पाहिजे असेल तर तुकाराम महाराजांच्या चरित्रातनं आपण एक उदाहरण पाहू शकतो. बघा, आपण साधू झालो, सज्जन झालो, संत झालो म्हणून कुणी आपला द्वेष करणार नाही असं नाही बरं का. साधू जनांचा, सज्जनांचा द्वेष करणारे जास्त असतात. त्याचं कारण काय की त्यांच्या मनासारखं आपण वागत नाही ना. त्यांना वाटत असतं की आपण देवळात जाऊ नये, आपण देवळात जातो. त्यांना वाटत असतं की आपण सत्संगाला जाऊ नये, आपण सत्संगाला जातो. आणि मग विनाकारण द्वेष होतो. तर देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या आधी महाराज होते, त्यांचं नाव अंबाजी बुवा गोसावी. तर ते कीर्तन करायचे आणि सगळे लोक त्यांच्या कीर्तनाला जायचे. पण जेव्हापासून तुकाराम महाराज कीर्तन करू लागले, आता तुकाराम महाराजांची वाणी रसाळ वाणी, कुणाची निंदा नाही, कुणाचा द्वेष नाही. आणि बोलायचं तर फक्त देवाविषयीच बोलायचं. आता बोलण्याची नाही, देवाविणं काही. आणि मग काय व्हायलं की सगळी गर्दी व्हायची ती तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला व्हायची. आणि या मंबाजीच्या कीर्तनाला कुणीच येत नव्हतं. आता त्या मंबाजीच्या कीर्तनामध्ये काय असायचं, हा असा तो असा, ती अशी ती तशी, मी असा मी तसा.
आता लोक काय म्हणायचे, अरे मंबाजी आम्ही काय तुझं हे ऐकायला आलोत का पुरण, मी आचान तू आचान, मी असं केलं मी तुसं केलं. आम्ही ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते ऐकायला आलेलो. अशाने काय झालं की ते सगळे लोक तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जाऊ लागले. आता मग ह्याला द्वेष झाला, याला मत्सर झाला, अरे आपल्याला कोणी देत नाही. बरं हा मंबाजी सुद्धा कीर्तनाला जायचा बरं का, पण ते ऐकायला नाही. कोण कोण लोक आलेत पाहायचं आणि मग त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिव्या द्यायच्या. अशामुळे तो त्या जायचा. द्वेषाने द्वेष वाढत गेला आणि एके दिवशी काय झालं की तुकाराम महाराजांची म्हैस म्हणा काहीतरी त्याच्या शिरली. असं काय कारण झालं की त्यांनी काय केलं होतं की तुकाराम महाराज ज्या वाटेवर प्रदक्षिणा करायचे ना त्या वाटेवरती त्यांनी काटे लावून ठेवले होते. आता महाराजांनी काय केलं, ते काटे काढले आणि बाजूला केले. ह्याला आला की राग मंबाजीला. तो तसाच गेला तिथे, तुकाराम महाराज जिथे होते त्यांना अडवलं, शिव्या देऊ लागला आणि त्या काट्याने त्यांनी तुकाराम महाराजांना मारायला सुरुवात केली. इतकं मारलं की त्याचेच हात दुखायला लागले. आता तुकाराम महाराजांचा स्वभाव बघा, आता सगळ्या संतांचा स्वभाव काही सारखा नसतो. तुकाराम महाराजांनी काय केलं, त्या सुख असो किंवा दुःख असो काही असलं ते पांडुरंगाला जाऊन सांगायचं. आता त्या मंबाजीने मारलं त्याला ते काही म्हणले नाहीत बरं का. सरळ देवळामध्ये गेले आणि पांडुरंगाला म्हणू लागले, झालं का तुझं समाधान? मला तुला क्रोधापासून सोडवायचं होतं म्हणून तू हे केलंस ना. मला राग येतो की नाही हे तुला पाहायचं होतं म्हणून तू हे केलंस. नाहीतर त्या मंबाजीची जी काय अवकात की तू माझ्यावर हात फिरवेल. हे सगळं तुझी लीला आहे. मला माहिती आहे तू सगळं माझ्या हिताकरता केलंय. बघा आपण असं म्हणतो का जाऊन देवाला की माझ्या हिताकरता, भांडण झालं तर आपल्यातच भांडतो. माझ्या हिताकरता केलेलं आहे. म्हणजे देवानी दुःख दिलं, देवानी कुणाकडून मारवलं, देवानी कुणाकडून भांडण करवलं तरी ते माझ्या हिताकरता आहे. अशी जर माणसाची भूमिका झाली ना मग त्याला अपमानाचंही काही वाटत नाही, दुःखाचंही काही वाटत नाही. आता मग हे सगळं सांगणं झालं. पांडुरंगाने आपली कृपादृष्टी तुकाराम महाराजांवर ठेवली. सगळं ते काट्याचं काही दुखत होतं वगैरे ते सगळं बरं झालं. रात्री तुकाराम महाराज पुन्हा कीर्तनाला उभे राहिले. सगळे माणसं आले, कीर्तन सुरू झालं. महाराजांच्या लक्षात आलं खांबाला टेकून बसलेले मंबाजी आलेले नाहीत. त्यांनी वीणा दुसऱ्याच्या हातात दिली आणि म्हणाले, मी त्या मंबाजीला घेऊन येतो. लोक म्हणाले, तुम्हाला काय वेड लागले की काय? अजून तुमचं समाधान नाही झालं का? त्या दुष्टाने तुम्हाला किती मारलं सकाळी आणि अजून तुमचं समाधान झालं नाही का? महाराज काय म्हणतात, त्यांनी काहीच केलं नाही, ही सगळी पांडुरंगाची लीला म्हणे. आणि महाराज त्याच्याकडे गेले. तो खाटेवर झोपला होता. महाराजांना पाहिलं की उठून बसला. त्याचे हात पाय दुखत होते. नमस्कार केला आणि महाराजांना म्हणतो, महाराज तुम्ही माझ्यावर रुसा पण तुम्ही कीर्तनावर नका रुसू, तुम्ही कीर्तनाला जा. बघा यातलं आपल्याला एक सुद्धा जमणार नाही बरं का, नुसतं आपण ऐकायचंय. आपल्याकडे जर आपण भांडण केलं ना तर मनुष्य आयुष्यभर त्याचं तोंड पाहत नाही. तो मेला तरी त्याच्या मोतीला जात नाही. तो इतकं आपण हे तो मत्सर करतो. आपल्या मनामध्ये सगळे रागद्वेष भरलेले आहेत. खरं आहे तसं म्हणजे व्यवहार आहे तर बोलावं लागतं, भांडावं लागतं, कठोर व्हावं लागतं. पण ते इतकंही न व्हावं की ते अंतःकरणापर्यंत जाईल असं. म्हणून हे अद्वेष्टा सर्व भूतानां म्हणजे हा द्वेष फारच बेकार आहे. आता ह्याची पुढची जी आहे ते जे आहे अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्रः, मैत्रीने प्रेमाने राहतो सगळ्यांशी. हा जो ज्ञानी भक्त आहे तो. आता काही काही लोक असे असतात ना बघा, द्वेष करत नाहीत बरं का कुणाचा, पण कुणाशी मैत्री पण करत नाहीत आणि कुणावर प्रेम पण करत नाहीत. आम्ही कुणाच्या आध्यात न मध्यात, कुणाचं काही झालं तरी आम्हाला त्याचं काही देणं घेणं लागत नाही, असे पण लोक असतात. असंग राहतात. पण हा असंग राहणं हा ज्ञानाचा स्वभाव, ज्ञानी माणसाचा स्वभाव आहे. पण हा ज्ञानी भक्त आहे त्याच्यामुळे तो असंग नाही राहू शकत. तो सगळ्यांशी प्रेमाने वागतो, तो सगळ्यांशी मैत्रीने वागतो. तर ह्याच्यावरच्या ओव्या देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की उत्तमाते धरिजे अधमाते अवेरिजे, हे काहीच नेणीजे वसुधा जेवी. का रायाचे देह चाळू रंकात पर्वते गाळू, ऐसे न म्हणेची बा कृपाळू प्राणू पैगा. गायीची तृषा हरू का व्याघ्र विष होऊनी मारू, ऐसे नेण्याची गा करू तोय जैसे. तैसी आघव्यांची भूतमात्री एकपणे जया मैत्री, कृपेसी धात्री आपणाची जो.
याच्यासाठी महाराजांनी 3 उदाहरणं दिले. पहिलं उदाहरण दिलं धरणी मातेचं. धरणी माता आपल्याला सगळ्यांना धारण करते. दुसरं उदाहरण दिलं प्राणाचं. प्राण असं नाही म्हणत की हा राजाचा देह आहे, मी ह्याच्या देहात राहीन, मी याचा देह चालवीन, असं प्राण नाही म्हणत. आणि हा गरिबाचा देह आहे, भिकाऱ्याचा देह आहे, मी याच्या देहात राहणार नाही, असं प्राण नाही म्हणत. आणि तिसरं उदाहरण दिलं पाण्याचं. पाणी असं नाही म्हणत की गाय आहे, सगळ्यांना दूध देती, मी तिची तहान भागवीन. आणि हा वाघ आहे, हिंस्र पशु आहे, मी याची तहान भागवणार नाही, असं पाणी नाही म्हणत. म्हणजे सगळ्यांशी तो एकपणाने राहतो. आता लोकमान्य टिळकांचं आपण नाव ऐकलेलंच आहे. त्यांना काय झालं की तुरुंगवासाची शिक्षा मंडालेच्या तुरुंगात झाली. लोकमान्य टिळक म्हणाले बरं, आणि तिथे त्यांनी एक मोठा ग्रंथ लिहिला बरं का, गीतेवरती. ते म्हणाले बरं झालं, मला निवांत वेळ मिळाला. बघा आता कुठे तुरुंगामध्ये ग्रंथ लिहिला आणि टिळक म्हणतात बरं झालं म्हणून. ते म्हणाले इतके दिवस मला राजकारणामुळे सामाजिक कार्यामुळे वेळ मिळत नव्हता, आता मी इथे ग्रंथ लिहिले. आणि त्यांनी गीतेवरती संपूर्ण गीता लिहिली, त्याच्यावरती गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. आता काय व्हायचं, तो जेलर आला आणि एके दिवशी त्यांनी तो ग्रंथ घेतला आणि टिळकांना म्हणाला आता मी जाळून टाकीन म्हणे हा ग्रंथ तुमचा. टिळक म्हणाले जाळ, माझ्या डोक्यात असलेलं तू थोडाच जाळू शकतो, मी पुन्हा लिहून काढतो म्हणाले. तर ते टिळक जेव्हा लिहित बसायचे तेव्हा त्या तुरुंगाच्या बाहेर जे पक्षी असायचे ना, चिमण्या पोपट वगैरे, ते टिळकांच्या खांद्यावर येऊन बसायचे. टिळक आपले लिहित बसायचे. आणि तो जेलर आला की चिमण्या उडून जायच्या. तर त्या जेलरने एके दिवशी विचारलं, टिळक व्हॉट इज दिस म्हणे, चिमण्या मी नसताना तुमच्या खांद्यावर बसतात, पोपट बसतात, आणि मी आले की ते उडून जातात म्हणे, हे कसं काय? टिळक हसले आणि म्हणाले की अरे, ज्या त्या पक्ष्यांना कळतं ते तुला कळत नाही म्हणे. माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी सद्भावना आहे, त्यांचा आणि माझा आत्मा एक आहे, मी त्यांच्यावर प्रेम करतो म्हणून ते माझ्या खांद्यावर बसतो. आणि तुझ्या ठिकाणी भेद आहे, हे वेगळे आहेत, मी वेगळे आहे, म्हणून ते तू आले की पळून जातात. म्हणजे ह्याला म्हणायचं मैत्री, प्रेम. आपले स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले बरं का. तर तिथल्या धर्म मार्तंडांनी त्यांना प्रश्न विचारला. मग ते म्हणाले की आमच्याकडे प्रेम हाच परमात्मा मानतो आम्ही, लव्ह इज गॉड, आणि आम्ही शेजाऱ्यावर सुद्धा प्रेम करतो. तुमची गीता काय सांगते? तर स्वामी विवेकानंद म्हणाले आमची गीता सुद्धा सांगते लव्ह इज गॉड म्हणून. आम्ही सुद्धा शेजाऱ्यांवरती प्रेम करतो, पण शेजाऱ्यांवरती आम्ही प्रेम का करतो? तर त्यांचा आत्मा आणि आमचा आत्मा एक आहे म्हणून आम्ही प्रेम करतो. शेजारी मला पैसे देतो, शेजारी माझा स्वार्थ पुरवतो म्हणून आम्ही प्रेम करत नाही. म्हणजे ही खरी प्रेमाची भाषा आहे. स्वार्थामध्ये आणि पैशांमध्ये ह्याच्यात प्रेम आलेलं ते प्रेम टिकत नाही. आमचे तुकाराम महाराज भंडारा पर्वतावर जाऊन बसायचे. कुणाशी मैत्री करायचे? वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षिणी सुस्वरे आळवी ते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. झाडं वेली यांच्याशी मैत्री करायचे, त्यांना सोयरे म्हणायचे. ही खरी मैत्री. म्हणजे जे समोर दिसेल त्याच्यावर आपण प्रेम करायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये अहिंसेवरती लिहिलेलं आहे. अहिंसा सांगितली त्यांनी. ते म्हणतात की लोक हिंसा करतात आणि त्याला अहिंसा म्हणतात. आता पाणी गाळून पितात आपल्यासाठी, आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून, पण ते पाणी गाळताना त्यातले जे जीव मरतात त्यांचं काय? त्याला हिंसा झाली, त्याला अहिंसा म्हणायचं. आयुर्वेद म्हणतं मी ह्याला बरं करीन, मी ह्याला बरं करीन असं म्हणतं, औषध तयार करतं, पण ते औषध करताना झाडाची सालं काढल्या जाते, त्या झाडाला दुःख होत नाही का? मग शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी आपली हे सांगितली, अहिंसा सांगितली की जगाच्या कल्याणाकरता काया वाचा मनाने झिजणं ही खरी अहिंसा आहे म्हणे. म्हणून म्हणतात ना की विश्व शांतीसाठी सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने राहावं, सगळ्यांनी एकमेकांशी
प्रेम करावं असं सांगतात, पण जी प्रेम आणि जे मैत्री आपल्या साधू संतांनी सांगितली तशी कुणीच आतापर्यंत सांगितलेली नाही आहे. समोर दिसेल त्याच्यावर ते प्रेम करतात. आता स्वामी विवेकानंदानंतर अलीकडच्या काळामध्ये स्वामी रामतीर्थ म्हणून नावाचे थोर म्हणजे संन्यासी महात्मा होऊन गेले बरं का. त्यांनी सुद्धा स्वामी विवेकानंदांसारखाच अमेरिकेमध्ये जाऊन भारतीय तत्वज्ञानाचा प्रचार केला. ते एकदा ते जहाजामधून बसून ह्याला अमेरिकेला चालले होते. पूर्वी आता विमान वगैरे होतं, फार पूर्वीचा काळ आहे, जहाजातून जावं लागायचं. जहाजामध्ये बसले, मग तो तिकीट घेणारा आला जवळ. त्यांनी पाहिलं संन्यासी महात्मा आहे, बरोबर काही पिशव्या बॅगा काही दिसत नाही आहेत, काही नाही. जवळून त्यांना म्हणाला, स्वामीजी आप बहुत भाग्यवान आहेत म्हणे. ते म्हणाले कसं? नाही, काय आहे की ज्या बोटीतून बादशाह प्रवास करतोय त्याच बोटीतून तुम्ही जाताय म्हणे. तर ते स्वामीजी म्हणाले की मग माझं आजचं तिकीट तू कॅन्सल कर, माझं उद्याचं कर म्हणे. ते म्हणले का? नहीं, 2 राजा एक साथ नहीं जा सकते म्हणे, हम भी राजा आहे म्हणे. तो तिकीट घेणारा म्हणाला, अहो तुमच्याकडे काही सामान नाही, पिशव्या नाही, साधं कमंडलू सुद्धा नाही आणि तुम्ही स्वतःला राजा म्हणता. तर ते स्वामीजी म्हणाले की मी आनंदाचा राजा आहे, मी सुखाचा राजा आहे. माझ्याजवळ जो आनंद आहे, माझ्याजवळ जे सुख आहे ते त्या राजाकडे सुद्धा नाही आहे. बसले, आपले बोटीमध्ये बसले. समोर एक अमेरिकन गृहस्थ बसला होता. त्यांनी पाहिलं संन्यासी भगवे कपडे घातलेले आहेत, बरोबर कोणी दिसत नाहीये, सामान वगैरेही नाहीये. जवळ आला, म्हणाला, स्वामीजी तुमच्याजवळ काय असे बॅगा वगैरे काही दिसत नाही, एका बॅगेतनं तुम्ही सगळं घेऊन चाललाय? हो म्हणे. नाही म्हणजे बरोबरही कुणी नाहीये तुमच्या? नाही, कुणीच नाही. मग तिथे अमेरिकेमध्ये तुमचं कुणी ओळखीचं आहे का? नाही, माझं कुणीच ओळखीचं नाही म्हणाले. मग तिथे तुम्ही कुठे उतरणार? ते म्हणे, ही विश्वाचे माझे घर, हे सगळं विश्वच माझं घर आहे म्हणे. तो अमेरिकन गृहस्थ म्हणाला, अहो त्या अमेरिकेमध्ये तुमच्या ओळखीचं कुणी नाही, तिथे कुठे उतरायचं तुम्हाला माहिती नाही. ती परकीय संस्कृती, पाश्चात्य संस्कृती आहे, तिथे तुमची व्यवस्था कोण करणार? स्वामीजी म्हणाले, कोण करणार? त्यांनी त्या माणसाच्या गळ्यातच हात घातला. तुम्ही करणार म्हणे. तू माझा आत्मा आहेस, तू माझा सखा आहेस, तू माझा सोयरा आहेस. आपण दोघं वेगळे असले तरी आपण आत्म्याने एक आहोत. आता त्या अमेरिकन गृहस्थांनी हे असं कधी बोलणं ऐकलंच नव्हतं. तू माझा आत्मा आहेस, तू माझा सखा आहेस. त्यांनी काय केलं, हात जोडले आणि म्हणाला की स्वामीजी आता ह्याच्या पुढे अमेरिकेतली सगळी व्यवस्था मी तुमची करीन. आणि त्यांनी सगळी व्यवस्था अमेरिकेतली त्यांनी केली. तर ह्याला म्हणायचं मैत्री आणि प्रेम. आपण प्रयत्नच नाही करत हो. आपण काय म्हणतो, बोलतो, कुणी स्वभाव कोणाचा असतो, तो बोलला तर आपण बोलायचं, तो हसला तर आपण हसायचं, असा स्वभाव असतो. आपण कधी हसत नाही, आपण कधी कोणाशी बोलत नाही. आपण तो प्रयोग जरी करून पाहिला तरी सगळे जग आपलं मैत्र होऊन जातं. आता ह्याच्या पुढे वेळ होत आली का? माझ्याकडे घड्याळ वगैरे काहीच नाही आहे, नाही ना? अच्छा, ह्याचं पुढचं लक्षण सांगितलं करुण. आता मैत्रीमध्ये काय असतं, त्यांनी केलं म्हणून मी केलं, मला वेळ मिळाला म्हणून मी केलं. पण करुणेमध्ये मात्र तसं नाही बरं का. करुणा काय आहे की समोरच्याचं दुःख दिसलं तर त्याचं दुःख दूर केल्याशिवाय पुढे सरकायचंच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जसं पाणी खड्डा भरल्याशिवाय पुढे जात नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण दिलेत. मला त्याच्या ओव्या मिळाल्या नाहीत, पण नुसतं उदाहरण सांगते की पायाला काटा टोचला तर डोळ्यात पाणी येतं आपल्या. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने हा दुःखी होतो. हा हा हो. आणि पुढचंही सांगितलंय की पायाला डोळे जर चणचण होत असतील तर पायाला तेल चोळावं. पायाला तेल चोळलं की डोळे सुखावतात. आता आयुर्वेदातली उदाहरणं दिलेली आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी, पण ती ह्याच्यासाठी दिली की दुसऱ्याचं दुःख पाहून याला दुःख होतं, दुसऱ्याच्या सुखाने हा सुखावतो. तर ह्याच्यासाठी एक कथा सांगितलेली आहे, भागवतामध्ये आलेली आहे. म्हणजे रंतीदेव राजा, त्याची कथा आलेली आहे. तर त्याच्यामध्ये कसं की म्हणजे भगवंताच्या वंशामध्ये झालेले हा राजा आहे. तो राजा कसा होता,
की समाजाकडून आलेला पैसा जो आहे तो फक्त समाजाच्या कार्यासाठीच खर्च करायचा, आपल्या सुखासाठी आपल्या संसारासाठी त्यातला एकही पैसा खर्च करायचा नाही. आपल्या सुखासाठी आपल्या खर्चासाठी तो राजा स्वतः राबायचा, स्वतः व्यवसाय करायचा. बघा म्हणजे कसा राजा असेल तो त्या काळात होता बरं का, आता नाही. तर मग असा तो राजा होता. घरी सगळ्यांना कामं सांगायचा, म्हणजे पत्नीला कामाला लावायचा, मुलाला कामाला लावायचा, आपण काम करायचा आणि समाजाचा पैसा समाजासाठी, आपला पैसा आपल्यासाठी. तर काय झालं की खूप मोठा दुष्काळ पडला. कुणाला म्हणजे कामच मिळेना, राजाला काम मिळेना, पत्नीला काम मिळेना, मुलाला काम मिळेना आणि राजाला 38 दिवस उपास घडला. आता हे नुसतं आपण ऐकायचं बरं का, यातला आपल्याला 1% सुद्धा जमत नाही. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये राजा हरिश्चंद्राची गोष्ट सांगितली बरं का. तर ती एक अमेरिकन तरुणी स्वामी विवेकानंदाकडे आली, म्हणाली, अहो ही काय तुमची कथा आहे का कपोल कल्पित कथा आहे म्हणे तुमची ही, हे असं कुठे असतं का म्हणे, स्वप्नामध्ये काय राज्यदान दिलं आणि ते हरिश्चंद्रांनी प्रत्यक्षात दिलं, असं कुणी करतं का म्हणे. स्वामी विवेकानंदजी म्हणाले, ही कथा असू दे, आमच्याकडे ते हे खरं घडलेलं आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल ही कपोल कल्पित कथा आहे तर हे अशा कथा फक्त आमच्या भारतातच होतात म्हणे, अमेरिकेमध्ये नाही. आमच्याकडे तर हे खरं घडलेलं आहे. म्हणजे अशा कल्पना सुद्धा आपल्या भारतातच होतात, तुमच्याकडे नाही होत. अमेरिकेचं वातावरण संस्कृती कशी आहे, मूल झाल्यानंतर आईबाप वेगळे होतात, मग फक्त फादर्स डेच्या दिवशी आणि मदर्स डेच्या दिवशीच भेटायचं, बाकी एकत्र कुणीच नाही राहत. तशी आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती जिव्हाळ्याची आहे, आपली संस्कृती प्रेमाची आहे. तर या रणती देवाला काय झालं, 38 दिवस उपास घडला आणि 38 दिवसानंतर त्याला अन्न मिळालं. ते चौघांनी येऊन मागितलं, एकाने मागितलं अर्ध ते दिलं त्याला, दुसऱ्याने मागितलं त्याला दिलं, तिसऱ्याने मागितलं त्याला पाणी दिलं. आता हे 4 जण माणसं नव्हते बरं का, ब्रह्मा विष्णू महेश आणि धर्म होते. ते म्हणाले, राजा काय पाहिजे ते तू मागून घे म्हणे, आम्ही तुझ्यावर संतुष्ट झालेलो आहे. रणतीदेव राजा म्हणाला, मला स्वर्ग नको, मला तिथे वैकुंठ नको, मला मोक्ष नको, मला सगळ्यांच्या हृदयामध्ये जागा द्या. भगवान म्हणाले, अरे सगळ्यांच्या हृदयामध्ये तर मी आधीपासूनच बसलोय आणि तू कशाला आणखीन म्हणे. रणतीदेव म्हणाले की तुम्ही बसल्यात कबूल आहे, पण तुम्ही काहीच करत नाहीत म्हणे, तुम्ही फक्त साक्षी होऊन बसता. मला सगळ्यांच्या हृदयामध्ये बसून सगळ्यांचं दुःख अनुभवायचं आणि सगळ्यांचं दुःख दूर करायचं, याला म्हणतात करुणा. आता ह्याच्या पुढचा लक्षण आहे निर्मम. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अद्वेष्टा म्हणजे तो कुणाचा मत्सर करत नाही, ठीक आहे, तो मैत्रीने प्रेमाने वागतो आणि त्याच्या अंतःकरणात सगळ्यांविषयी करुणा असते, हे गुण तर असायलाच पाहिजेत. पण काय होतं की निर्मम असायला पाहिजे, म्हणजे ममता नको, आसक्ती नको, हा गुण सुद्धा पाहिजे. काय होतं, प्रेम केलं एखाद्यावर की तिथे आसक्ती निर्माण होते, कुणावरती करुणा केली की आसक्ती निर्माण होते आणि ही आसक्ती आणि ममता ही दुःखाला कारणीभूत होते, माणसाला रडवायला कारणीभूत होते ही आसक्ती आणि ममता. म्हणून नको म्हणतात ते. म्हणून निर्मम राहता आलं पाहिजे आपल्याला. रामायणमध्ये सांगितलंय, मय और मोर तोरते माया, मी आणि माझं हीच खरी माया आहे, ममता आहे आणि ती नको असलेलं. आपले अर्जुन महाराज युद्धावर लढायला गेले, समोर पाहिलं द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, अजून भीष्माचार्य, सगळ्यांना पाहिलं, ममता उत्पन्न झाली, क्षत्रिय धर्म विसरले आणि दुःख झालं. तर ही दुःखाला कारणीभूत असते ही ममता आणि आसक्ती. सुभाषितकार म्हणतात, पोपट उडून गेला तर दुःख होतं आणि घरात उंदीर खूप झाले की सापळा लावतो, त्यांना पकडतो, बाहेर टाकतो, नाही तर मारून टाकतो. का तर पोपटाविषयी ममता आहे, आसक्ती आहे आणि उंदराविषयी ममता नाही आणि आसक्ती नाही. संत एक उदाहरण सांगतात. नर्स असतात हॉस्पिटलमधल्या, रिपोर्ट लिहितात, ड्युटी संपलेली असती त्यांची, एका हातामध्ये चहाचा कप असतो, चहाचे फुरके घेत असतात आणि रिपोर्ट लिहितात.
पेशंटला 9 वाजता ब्लड प्रेशर वाढलं पेशंटचं, घेतला चहाचा एक गुटखा. 10 वाजता पेशंट उचक्या देऊ लागला, घेतला एक फुरका. आणि 11 वाजता पेशंटनी डोळे मिटले, पेशंट मेला. ड्युटी संपली, रिपोर्ट लिहिला, चहाचा कप संपला. पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर घरून फोन आला की शाळेत जाताना त्या गाडीला ॲक्सिडेंट झाला आणि मुलगा जागच्या जागी गेला. आता चहाचे फुरके मारू का? याचा अर्थ रडायचं असं नाही आहे, पण ममता आणि आसक्ती ही माणसाला रडवायला लागते. आता आपल्याला असं वाटेल की ममता सोडा, आसक्ती सोडा म्हणजे काय संसार सोडायचा का? नाही, संसार तर सोडायचा नाही, पण अडकून नाही राहायचं. ममता आसक्ती नको. गाडगे महाराजांचा मुलगा गेला, त्यांना कीर्तनात येऊन सांगितलं. गाडगे महाराज काय म्हणाले? समुद्रावर एक तरंग आला, तो गेला. तरंग आला नाही म्हणजे मुलगा झाला, तरंग गेला तर मुलगा गेला. असे मेले कोट्याने कोटी, काय रडू एकासाठी. म्हणजे अशी आता त्या भूमिकेवर जायचं म्हणजे त्याला खूप तयारी करावी लागते. आपण सगळे सामान्य माणसं आहोत, आपण काय एवढं, पण प्रयत्न करायला काही हरकत नसते. आता टिळकांच्या बाबतीमध्ये असंच झालं. प्लेगची साथ होती तेव्हा आणि लोकमान्य टिळकांची मुलगी गेली. ते हे करत होते, भाषण करत होते, लोकांनी येऊन सांगितलं. त्यामुळे सगळ्या घरच्या गौऱ्या गेल्या, आमच्या घरची पण एक गौरी गेली. इतकं म्हणजे आसक्तीरहित, ममतारहित आपल्याला राहता आलं पाहिजे. आता त्याच्यानंतरचं आहे निरहंकार, म्हणजे कुठल्याही कामाचा तो अहंकार घेत नाही. माहिती आहे आपण म्हणतो म्हणायला फक्त की देवाच्या इच्छेशिवाय एक पानही हालत नाही, म्हणायला खूप म्हणतो आपण, पण तसं करतो का? काही काम केलं की आपण आपल्यावरच घेतो, मी केलं म्हणून झालं, मी केलं म्हणून. तसं ह्याला सगळं माहिती असतं की जे काही कर्म होत राहतं ते परमात्म्याच्या इच्छेने होतं, निसर्गाच्या नियमानुसार होतं, आणि म्हणून तो अहंकार घेत नाही. आणि समदुःख क्षमी म्हणजे काय की सुखामध्ये आणि दुःखामध्ये तो साध्या एकाच परिस्थितीत राहतो. आता याचं उदाहरण द्यायचं म्हणजे आमच्या गुरुदेवांचंही देता येतं. म्हणजे खूप 30-40 वर्षाचा काळ आहे. त्या काळामध्ये मोबाईल वगैरे नव्हते बघा. असे कार्ड वगैरे यायचे, लिफाफा आंतरदेशीय होतं, कार्ड होते. आता ते दिसतही नाहीत कुणाला. आतल्या पिढीला आता दाखवलं तर त्यांना हे काय काय फाडूनही टाकतील ते. पण असे पत्र यायचे आमच्या गुरुदेवांना. मग आले की 3-4 पत्र यायचे. मग कधी त्याच्या पत्रामध्ये गुरुदेवांची पाद्यपूजा करण्यासाठी त्यांना आमंत्रण केलेलं असायचं. आणि एखादं पत्र असं असायचं की कुणीतरी त्यांच्या जवळचे नातेवाईक गेलेलं पत्र. पण आम्ही पाहिलेलं असतं की जी पत्र वाचायची आधी त्यांची जी स्थिती असायची ती सगळे पत्र झाल्यानंतर तशी, म्हणजे कुणी पाद्यपूजा करे म्हणून आनंद व्यक्त नाही आणि कुणी एखादी व्यक्ती गेली म्हणून त्याच्यावर दुःख नाही. तर ह्याच्या अशी हे समदुःख क्षमी. आणि क्षमी म्हणजे ह्याचा काय म्हणतात त्याला, ज्ञानी भक्ताचं वृत्ती कशी क्षमाशील असते. आता आपण तुकाराम महाराजांचे ह्याच्यातलं उदाहरण आत्ताच पाहिलेलं आहे की त्यांनी इतकं काट्याने मारलं तरी त्याला क्षमा केली. आणि सगळ्या संतांच्या आयुष्यामध्ये असे उदाहरण आलेले आहेत. आपण एकनाथ म्हणजे महाराजांचं सुद्धा पाहिलं की तो येऊन 108 वेळा त्यांच्या अंगावर तुकला तरी सुद्धा ते त्याला काहीही म्हणले नाही. ज्ञानेश्वर महाराजांना तर या समाजाने किती चढलं, म्हणजे घेतलेली भिक्षा सुद्धा ते त्यांना घरोपर्यंत नेऊ द्यायचे नाही. त्या इंद्रायणीच्या वाळूमध्ये सगळी अशी मिसळून टाकायची, इतकं छळलं. पण पसायदान लिहिताना ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांच्या कल्याणासाठीच ते लिहिलं. असं नाही की ह्या लोकांनी मला त्रास दिलं, असं त्यांचा स्वभाव नव्हता. म्हणजे अशी या संतांची वृत्ती क्षमाशील असते. तर आता आपली वेळ संपली असेल ना, आता झाली ना. तर माझं काय म्हणणं की आता हे जे मी म्हणलं ना सगळ्यांच्या तुकाराम महाराजांच्या याला आपण दिवा लावायचा, तर हे जे प्रवचन आहे ह्याच्यात माझं काहीही नाही आहे. मी सुद्धा हा जो दिवा आहे तो तुकाराम महाराज आहेत, आपले महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज यांच्या दिव्याला दिवा लावला आहे आणि तो तुमच्यासमोर ठेवलेला आहे. बाकी माझी तर म्हणजे योग्यताच नाही एक शब्द बोलण्याची किंवा विचार करण्याची सुद्धा. तर इथे आपण थांबूया, पण एक अभंग आपल्या भाभींसाठी म्हणूया. ते एक आवडतो हा खूप छान अभंग आहे तुकाराम महाराजांचा, तो म्हणून आपण प्रवचन समजू. चालते ना? पाणी पिऊन घसा फारच कोरडा पडतो. ह्याचे शब्द आणि त्याचा अर्थ फारच सुंदर येतो. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी,
पक्षिणी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी कंथा कमंडलू देह उपचारा कंथा कमंडलू देह उपचारा जाणवितो वारावरू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार सेऊ रुची करुणी प्रकार सेऊ रुची तुका म्हणे होय मनाशी संवाद तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. सद्गुरुनाथ महाराज की. अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.